नमस्कार, टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवतोय खास करून हिवाळ्यात खाल्ल्या जाणारी ओल्या हळदीची भाजी। खायला अतिशय स्वादिष्ट लागणारी अशी आजची रेसिपी आहे। त्यासाठी लागेल आपल्याला ओली हळद। स्वच्छ धुवायची, साल काढायची आणि किसणीने किसून घ्यायची। तुम्ही हवं तर बारीक काप करून घेऊ शकता। जे आपला किस करून झालेला आहे। आता एका पॅनमध्ये आपल्याला 1-2 चमचे तूप टाकायचं आणि त्यामध्ये हा किस परतून घ्यायचा। तसेच दुसऱ्या भांड्यात आपल्याला साजूक तूप घालायचं आणि त्यामध्ये 2-3 लवंग, 2 छोटी वेलची, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा हे टाकून परतून घ्यायचं। जिरे आणि मोहरी घालून झालेली आहे। ठेचलेलं आलं लसूण घालायचं। आता यावरती बारीक कापून घेतलेला टोमॅटो आणि कांदा घालायचा आणि चांगलं परतून घ्यायचं। यामध्ये तुम्ही हिरवे वाटाणे आणि काजू सुद्धा घालू शकता। तर हे सर्व परतून झाल्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर, थोडा गरम मसाला आणि धणे पावडर घालायचं आणि परतून झाल्यानंतर आपण जे दुसऱ्या पॅनमध्ये हळद परतून घेतलेली आहे ती घालायची। आपण कांदा आणि टोमॅटो सोबतच घातलं तरी सुद्धा ते व्यवस्थित परतून झालेलं आहे। सुके मसाले घालायचे आहेत। आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता। फोडणीसाठी तूप सुद्धा तुम्ही आणखी घालू शकता। जी हळद आहे ती परतून झाल्यानंतर फोडणीमध्ये घालून घ्यायची। आता आपण कमीत कमी तुपामध्ये ही भाजी बनवलेली आहे। आपल्या आवडीनुसार आपण तूप आणखी घालू शकता। चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे। एवढं कमी तूप वापरलं तरी सुद्धा हे पूर्ण भाजी शिजल्यानंतर यातील तूप बाहेर येतं। मग उगीच जास्त टाकून बाहेर आल्यापेक्षा आपलं नेमकं घातलेलं बरं। आता यामध्ये आपल्याला फिक्क दही घालायचं 1 वाटी आणि चांगलं परतून घ्यायचं। यामध्ये दही हे फार छान लागते। त्यामुळे आपली भाजी जी आहे ती उग्र लागत नाही। फक्त दही आंबट नको। तसेच यामध्ये वाटाणे सुद्धा छान लागतात। तसेच फोडणीमध्ये काजू घालायचे। आता तुम्ही बघू शकता आपल्या भाजीतील तूप बाहेर येत आहे। कढईमध्ये सुद्धा तूप साचलेलं आहे। अशा प्रकारे आपली चमचमीत ओल्या हळदीची भाजी तयार झालेली आहे। सध्या थंडीचे दिवस आहेतच आणि बाजारात ओली हळद सुद्धा आहे। तर तुम्ही एकदा आवर्जून करून बघा आणि गरमागरम बाजरा रोटी किंवा चपातीसोबत याचा आस्वाद घ्या। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।